नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कळवण येथील अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सकस आहार या संदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी, गट विकास अधिकारी रमेश वाघ, गट शिक्षणाधिकारी तेजस्वी पवार, माजी गट शिक्षणाधिकारी परशुराम महाले, विस्तार अधिकारी प्रवीण वराडे, सतीश खंदारे, शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गोंधळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार हा केवळ पौष्टिक असण्याबरोबरच सुरक्षित, स्वच्छ आणि अन्न सुरक्षा मानांकनानुसार असणे आवश्यक आहे. शालेय स्वयंपाकगृहाची स्वच्छता, अन्नधान्याची योग्य साठवणूक, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे पाणी, स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न हाताळण्याची पद्धत तसेच तयार अन्नाचे सुरक्षित पद्धतीने वितरण करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी असे यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी स्पष्ट केले. स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्याकडे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असावे. स्वयंपाक करताना ॲप्रॉन, हेडकॅप, हेअरनेट वापरणे तसेच नखे आणि केस स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन आहाराचा दर्जा, निर्धारित मेनू, स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्न साठवणूक आणि अन्न सुरक्षा या संदर्भात नियमितपणे दक्षता घ्यावी. अन्न सुरक्षा व मानके या संदर्भात नियमांचे पालन करून भविष्यातील कारवाई टाळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही कार्यशाळा या निमित्ताने नक्कीच प्रभावी ठरली. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस आणि सुरक्षित आहार मिळण्यासंदर्भात सर्वांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन यावेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन करताना केले. शाळेतील अन्नधान्याचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवणे, धान्याची गुणवत्ता तपासणे, मुदतबाह्य किंवा संशयास्पद खाद्यपदार्थांचा वापर टाळणे या संदर्भात योग्य ती कारवाई घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचे किंवा स्वच्छतेमध्ये त्रुटी आढळल्यास नियमानुसार कारवाई होऊ शकते असा इशाराही यावेळी देण्यात आला. कार्यशाळेमध्ये मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा, स्वच्छता, शालेय पोषण आहाराची गुणवत्ता आणि स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचा अन्न सुरक्षा नोंदणीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या माध्यमातून शाळांमध्ये अन्न सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी भरत पाटील, मयुरी जाधव, केंद्रप्रमुख तसेच सर्व शिक्षा साधन व्यक्ती यांनी परीक्षण घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महारू निकम यांनी केले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भरत पाटील, कळवण तालुका. धन्यवाद.
असतो आणि गवत हे धुळांचं खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे आपल्या शाळेच्या किचनच्या परिसरात अशा पद्धतीचा कचरा, कागदाचे तुकडे साचू नये याची जबाबदारी